दत्ता चापलकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा अध्यक्ष। तर काल जे काही नागपूरच्या अधिवेशनामध्ये माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाबद्दल आणि पोलीस प्रशासनाबद्दल जे काही वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर आमच्या नाभिक समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यासाठी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत अशी मी इथं सांगतो। तर शासनाने तसेच जयंत पाटलांनी जे काही अनेक जयंत पाटला म्हणतात की नाभिक समाज हा हजामत करणे हा काही सोपं नाही, तर एक फार मोठी कला आहे आणि ती कला म्हणजे धारदार शस्त्रांनी दाड्या करणं हे फार मोठी कला आहे आणि त्यासाठी त्या कलेला त्यांनी कमी लेखू नये असं इथं मला सांगायचं आहे। आणि त्या संदर्भात तसं ते हिनून आमच्या समाजाला बोलले आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि याच्यासाठी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मी। काल झालेल्या अधिवेशनामध्ये जयवंत पाटलांना नाभिक समाजाविषयी जसे अपशब्द वापरले ते केवळ एका नाभिक समाजासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या पोलीस शासनाचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी अपमान केलेला आहे। हा अपमान सहन केला जाणार नाही। जयवंत पाटलांना लवकरात लवकर माफी मागावी, समाजाची आणि पोलीस प्रशासनाची माफी मागावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि या आंदोलनातून जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। लवकरात लवकर जयंत पाटलांनी समाजाची माफी मागावी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही माहिती दिलेली आहे प्रशासनाला। अशोक खोडके, नांदेड जिल्हा अखिल भारतीय युवा सेना सचिव। आज आम्ही इथं जे नाभिक समाजाच्या वतीने जे जमलेले आहोत हे फक्त निषेध करण्यासाठी नाही जमलेले आहोत, तर वारंवार असे निषेध, वारंवार आमचा अपमान होत आहे, उठसूट कोणी बी आले की हजाम हिनवत आहे, त्याबद्दल याच्यानंतर जर कोणी अशी प्रतिक्रिया दिली, कुठं बोलण्यात आलं तर त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा ही सुद्धा आमची मागणी आहे जिल्हाधिकाऱ्याला। आणि याच्यानंतर शक्यतो कोणीही अपमान सहन केला जाणार बी नाही आणि करून घेतणार बी नाहीत। आता जिल्हाध्यक्षाने बोलले, समाजाच्या वतीने सगळ्यांनी सांगितले, याच्यानंतर तरी जयंत पाटील असो का कोणी दुसरा खालचा कार्यकर्ता असो या लेवलची कोणी बी भाषा वापरू नये आणि याच्यानंतर कोणाला असं अपमान शब्द वापरू नये हेच एकदा कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन सांगायचं होतं। याच्यानंतर मग पुढले नियोजन काय आहे ते समिती ठरवल।